शिक्षणाला वय नसतं असं म्हणतात खरं, याचीच प्रचिती ठाण्यात आली आहे. ठाण्यात आजी आईची शाळा भरते. हे ऐकून तुम्हालाही नवल वाटेल. ठाण्यातील शांतीनगर परिसरात केव्ही चॅरिटेबल ट्रस्ट आणि जयश्री फाउंडेशन यांच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हरेश गोगरी आणि माधुरी पाटील यांच्या संकल्पनेतून ही शाळा चालवली जाते. इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही वयात शिक्षण घेता येतं, हे ठाण्यातल्या आजी आईंनी दाखवून दिलंय. 60 ते 80 वर्ष वयोगटातील आजी आई या शाळेत शिकतायत. आठवड्यातून 2 दिवस म्हणजे प्रत्येक आठवड्यात मंगळवार व शनिवारी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत ही शाळा भरते. सध्या या शाळेत 20 महिला शिकत असून 10 महिलांनी नावं नोंदवलेत. मुळाक्षरे, बाराखडी, अंक यांचे लिखाण वाचन आणि स्वतःचं नाव लिहिणं, सही करणं हे आतापर्यंत आजी आईंनी शिकलंय. 1 तास अभ्यास, अर्धा तास गप्पा, गोष्टी, गाणी आणि उरलेला अर्धा तास चहा नाश्ता असा एकंदरीत दिनक्रम असल्याची माहिती जयश्री फाउंडेशनच्या सर्वेसर्वा माधुरी पाटील यांनी दिली आहे. शिक्षिका मयुरी पालन आणि भाविका सेजपाल या त्यांची शाळा घेत आहेत. आजी आईंनी देखील या शाळेत शिकताना आनंद मिळत असल्याची भावना व्यक्त केली आहे. आजी, तुमचं नाव काय? हिराबाई जनार्दन गायकवाड. आणि तुमचं वय किती आहे? 80. तुम्ही काय शिकताय आज इकडे? आता मी शिकते क क ग ग आणि ठ ठ असे शिकते मी. पण शिकून मला बरं वाटतं. तुम्ही या आधी शिकले होते? नाही, पहिल्यांदा पाटी पेन्सिल? पहिल्यांदाच लय खुशी झाली मला. कसं वाटतंय आता? लय बरं वाटतं. घरातले तुम्हाला परवानगी देतात? घरातली परवानगी नाही, मीच परवानगी देते त्यांना का मी जाते म्हणून. हो, मी त्यांच्याकडून मी सगळं काम आटपते आणि लगेच येते. लगेच टाइम बघून येते मी. मला लय आवडतं. आणि आमच्या मॅडम आहेत ना, आमच्या मॅडम खूप चांगलं. मला त्यांच्या आजीसारख्या समजतात. हो. तुम्हाला काय पुढे शिकायचंय? आता जे काय शिकवतील ते शिकव. हा, आता पुढे काय शिकवतात ते त्यांच्या हातात आहे. पाटी पेन्सिल घेऊन हातात कसं वाटतंय? लय बरं वाटतं. असं बरं वाटतं, असं वाटतं की पेन्सिल आणि पाटी हातातच राहावी. खरंच मनापासून सांगते मी. कारण का पहिलं कधी जुनी भांडे करून एकदम टाइम कुठे जायचं ते पत्ता नाही. एक पाऊस लागायचा, पायाला चिखल्या व्हायच्या, खडे रुपायचे, लई वनवास काढले. पण आता ह्या वयामध्ये जे आमचे डोळे उघडले मॅडमनं ना, तर उघडेच राहतील. आता त्यांच्या आशीर्वादानं कसे काय करतील काय नाही ते माहिती. पण भारतातील पाठी पुस्तकांनी शिवणार नाही खाली. आता शिकतच राहणार. पाऊस असो, पाणी असो, शिकत अंगावरती हे काहीतरी घेऊन येईल, पण शिकत राहील. मला काय सांगाल, कसे दिवस काढले पूर्वी? लय दिवस काढले. अहो काय सांगता, आता मी असे दिवस काढले तर आमच्या घरावर डोक्यावरती छत नव्हतं. आणि आता भाड्याने राहतो तर आता जरा सुख आहे, पण भाड्याने राहतो. हा, काम आहे. घरी अभ्यास करता? हो, घरी अभ्यास करूनच आलते मी. आता पुसला आणि परत काढायला सांगितलं. नाव काय? मी मयुरी पालन आहे आणि मी LIC मध्ये काम करत होती. आता रिटायर झालेली आहे. म्हणजे आता आपल्याला काहीतरी सोसायटीसाठी, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असं धरून. आणि माझे मिस्टर इथे रोटी बँकला येत होते. त्यांना या प्रकल्पाबद्दल कळलं, म्हणून त्यांनी मला सजेशन दिला की तू आता इथे जॉईन करू शकते, तुला आवड आहे तर शिकवायची. मी आताच अजून 2 आठवडेच झाले आहे. मी नवीनच आहे इथे. तुम्हाला या आजीबाईंना शिकवून कसं वाटतंय? खूपच बरं वाटतंय. म्हणजे अगदी लहान मुलांना आपण कसं शिकवतो तशा प्रकारे. म्हणजे असं वाटतं की या वयी सुद्धा त्यांना केवढी आवड आहे किंवा काहीतरी करून दाखवायची, काहीतरी नवीन. आपल्याला पण त्यांच्याकडनं बरंच काही शिकायला मिळेल.